नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा 2025 जिओग्राफी ऑप्शनल साठी आपण इथं आन्सर रायटिंग सिरीज चालू केलेली आहे. तर आन्सर रायटिंग साठी तुमच्या संकल्पना क्लिअर असणं फार महत्त्वाचं आहे. इथं आपण जस्ट एक तुम्हाला नवीन स्टेज आहे तुमची आन्सर रायटिंगची. आन्सर रायटिंग कशा प्रकारे केलं पाहिजे हे इथं आपण शिकतोय, पण हे सगळं पेपरवरती उतरवण्यासाठी आपल्याला आपल्या संकल्पना क्लिअर असणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर इथं तुम्हाला जिओग्राफी ऑप्शनल साठी मराठीमधून बेस्ट कंटेंट मिळत आहे. जसं की तुम्हाला भारताचा भूगोल डॉक्टर अनिरुद्ध सरांचं पुस्तक आहे. इव्होल्युशन ऑफ जिओग्राफिकल थॉट माजिद हुसेन सरांचं बुक तुम्हाला मिळतंय. जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया के सिद्धार्था यस मुखर्जी. मॅप ड्रॉ करणं फार इम्पॉर्टंट असतं ऑप्शनल मध्ये. जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ड आहे. द इंडिया फिजिकल ऍस्पेक्ट्स आहे. ही पुस्तकं जीएस पेपर 1 साठीही तुम्ही वापरू शकता, जिओग्राफी ऑप्शनल साठी पण तुम्ही वापरू शकता. जिओग्राफी ऑप्शनल साठी थोडंसं एक्स्ट्रा कंटेंट आपल्याला तिथं द्यावं लागतं. ठीक आहे. तर याच रेफरन्स बुकचा आधार घेऊन आपण इथं क्वेश्चन टॅकल करत आहोत. तर आजचा पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय वेस्टर्न डिस्टर्बन्सेस, डिस्कस देअर रोल इन इन्फ्लुएन्सिंग क्लायमेट इन इंडिया. ठीक आहे. तुम्हाला विचारलंय वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे तुम्हाला काय समजतं, भारतातील हवामानावर प्रभाव टाकण्यात त्याची जी भूमिका आहे त्याची चर्चा करा. ठीक आहे. बघा, क्वेश्चन दिसताना फार सोपा दिसतोय. सगळ्यात महत्वाचं, हा क्वेश्चन दिसताना तुम्हाला फार सोपा दिसतोय, पण याच्यासाठी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन, ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. ती काय असते इन्फॉर्मेशन, तर लक्षात घ्या, वेस्टर्न डिस्टर्बन्सेस याच्यामध्ये शब्द जर तुम्ही बघितला वेस्टर्न आणि डिस्टर्बन्स हा एक निगेटिव्ह वर्ड आहे, बरोबर. तर जे विद्यार्थ्यांनी क्लायमेट झोन अभ्यासले असतील, बरोबर, ज्याला आपण कटिबंध म्हणतो, ओके, तर तिथून होते खरी आपली सुरुवात. लक्षात घ्या. त्याच्यानंतर जायचं म्हटलं तर डीप मध्ये आपण हेडली सेल, फेरल सेल इथपर्यंत पण जाऊ शकतो, पण सध्या तरी त्याची गरज नाहीये कारण तुमचा थेरीचा सिलेबस कव्हर झालेला नाही. सो सांगण्याचा हेतू माझा काय इथं आहे की तुम्हाला इथं वेस्टर्न डिस्टर्बन्स कुठं तयार होतात, समशीतोष्ण क्षेत्रामध्ये, सब ट्रॉपिकल रिजन मध्ये, बरोबर. तर तिथं तुम्हाला समशीतोष्ण क्षेत्र म्हणजे काय हे माहित पाहिजे. विषुववृत्तावर 0 अंशापासून उत्तर ध्रुवावर 90 अंश आणि दक्षिण ध्रुवावर 90 अंशापर्यंत जे अक्षांशाचं समांतर चालतं, बरोबर. म्हणजे जसं जसं आपण विषुववृत्तापासून दूर आणि ध्रुवांकडे जातो तसं अक्षांशाचे जे अंश असतात ते वाढत जातात, बरोबर. मग समशीतोष्ण क्षेत्र जे आहे ना, हे मध्य अक्षांशामध्ये, अजून आपण उत्तराला स्टार्ट केलेलं नाही. ठीक आहे, ओके. मग या झोनचं वर्गीकरण करताना मुख्य घटक कोणता, अक्षांश, बरोबर. कारण का, आता मुख्य घटक अक्षांश का हे पण तुम्हाला माहित पाहिजे, कारण ते क्षेत्राला मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाचं जे प्रमाण आहे ना त्या प्रमाणाशी संबंधित आहे. ओके, क्लिअर. आता हे जे क्लायमेट झोन आहेत, व्लादिमीर कोपेन यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, तर यांनी पृथ्वीचे विविध हवामान क्षेत्र ओळखले आणि परिभाषित पण केले. ठीक आहे. उष्णकटिबंधीय असेल, कोरडे असेल, समशीतोष्ण असेल, खंडीय आहे, ध्रुवीय आहे. तर हे आपल्याला इथं थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ओके. आता हा जो समशीतोष्ण क्षेत्र आहे ना, हा भाग जो आहे हा समशीतोष्ण क्षेत्र, फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे मी डायग्राम दाखवते, बघा, हा आहे समशीतोष्ण कटिबंध. ठीक आहे, ओके, क्लिअर, लक्षात ठेवा. तर उष्णकटिबंधीय आणि ध्रुवीय कशाच्या मध्ये, हा शीतकटिबंध आणि उष्णकटिबंधाच्या मध्ये येतो, बरोबर. तापमान आणि पर्जन्यवृष्टीची विस्तृत श्रेणी अनुभवते. 4 भिन्न ऋतू सामान्य असतात. अंटार्क्टिका जर वगळलं, लक्षात ठेवा, जर अंटार्क्टिका वगळलं तर तुम्हाला उष्ण कटिबंधीय, समशीतोष्ण कटिबंधीय, शीतकटिबंधीय हा भाग कुठं येतो हे माहित असायला पाहिजे. तर अंटार्क्टिका वगळता तुम्हाला प्रत्येक खंडामध्ये समशीतोष्ण क्षेत्राचा कमी अधिक जमिनीचा भाग दिसून येईल. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला विचारलं की केवळ समशीतोष्ण क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या प्रदेशामध्ये कोणते प्रदेश येतात, US खंड आहे, कॅनडा आहे, युरोप आहे, मध्य आशिया आहे, दक्षिण आशिया आहे, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे. ओके, क्लिअर. तर हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे थोडंसं. ओके, लक्षात आलं. चला, तर आपण आपल्या आन्सरला स्टार्ट करूया. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आधी त्यांनी वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे काय ते सांगा म्हटलं, तर थोडक्यात तुम्ही सांगायचं. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चनचा सेकंड पार्ट काय सांगतो, सेकंड पार्ट सांगतो की भारतामध्ये या वेस्टर्न डिस्टर्बन्सेसचा काय प्रभाव पडतो, बरोबर.
त्याची चर्चा करा म्हटलेलं आहे. ओके, क्लिअर. चला बघा, तर आपल्याला काय करायचं, आन्सर लिहिताना सुरुवातीला वेस्टर्न डिस्टर्बन्सचं थोडक्यात स्पष्टीकरण द्यायचंय. त्याची जी मेकॅनिझम आहे, जसं मान्सून मेकॅनिझम असते तसं वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या यंत्रणेची चर्चा करायची आणि भारतात हवामानावर प्रभाव टाकण्यात काय भूमिका आहे याची आपल्याला इथं चर्चा करायची आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानुसार आपल्याला निष्कर्ष काढायचे. तर इथं तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे तुम्ही डायग्राम पण ड्रॉ करू शकता, पण गरज नाही असं वाटते मला. तर वेस्टर्न डिस्टर्बन्सेस मध्य अक्षांश प्रदेशामध्ये, इथं मी आता तुम्हाला दाखवलं, कर्कवृत्त उष्णकटिबंधाच्या उत्तरेकडे विकसित होतात, उष्णकटिबंधात होत नाहीत, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, मध्य अक्षांश वादळ ऑब्लिक अतिरिक्त उष्णकटिबंधीय वादळ असं म्हटलं जातं. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता यांना हिवाळी वादळे आणि हिमवादळे पण म्हणतात, लक्षात ठेवा. हिवाळी वादळे आणि हिमवादळे पण म्हणतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्याच्या प्रणाली आहेत. वेस्टर्न या शब्दावरनं लक्षात येतं, हा शब्द 47 मध्ये पहिल्यांदाच वापरला. इथं तुम्हाला दिसत आहे मेडिटेरियन सी जो आहे ना, मेडिटेरियन सी एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लॉन दॅट डेव्हलप इन द मेडिटेरियन सी, इथं डेव्हलप होतात, लक्षात घ्या. दे ग्रॅज्युअली ट्रॅव्हल अक्रॉस द मिडल ईस्ट फ्रॉम इराण, इथून ते असे ट्रॅव्हल होतात. इथं तुम्हाला रेड कलरचा एरो दिसत आहे, इराण, इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मग आपल्या इंडियाकडे येतात. ठीक आहे, टू एंटर द इंडियन सब कॉन्टिनेंट. युजली पीक ड्युरिंग विंटर मंथ्स ऑफ जानेवारी अँड फेब्रुवारी विथ मिनिमल इफेक्ट्स ड्युरिंग मान्सून मंथ्स इन इंडिया. आता तुम्हाला रब्बी पिकाशी रिलेटेड पण इथं पॉइंट्स लक्षात आले पाहिजे. आता इथं आपल्या उत्तरेकडचा जो भाग आहे ना आपल्या भारताचा, इथे का पाऊस देतात लक्षात घ्या. इथं एक बॅरियर म्हणून काम करतो हिमालय पर्वत, बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे सिंपल कॉन्सेप्ट, की जर वारे एखाद्या बॅरियरला अडकत असतील, अडथळा येत असेल, तर तिथे पाऊस देतात. सिंपल कॉन्सेप्ट आहे, पण ही कॉन्सेप्ट मी तुम्हाला फक्त GS पेपर 1च्या हेतूनच सांगते. याच्याही पेक्षा तुम्हाला डीप मध्ये जावं लागतं, जिथं तुम्हाला हेडली सेल, फेरल सेल किंवा समशीतोष्ण कटिबंधामध्ये प्रेशर जे आहे ते कमी का असतं, जास्त का असतं, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, की कमी आहे का जास्त आहे. जर जास्त असेल तर जास्त का असतं. ओके, तर प्रत्येक कॉन्सेप्ट तुम्हाला इथं समजून घ्यावी लागते, लक्षात घ्या. यंत्रणा कशी आहे बघा. बघा, हिवाळ्यामध्ये युक्रेनच्या आसपासच्या प्रदेशामध्ये काय होते, उच्च दाब प्रणाली विकसित होते, बरोबर. आता विद्यार्थी काय करतात माहिती का, विद्यार्थ्यांना माहितच नसतं की वर्ल्ड मॅप मध्ये युक्रेन कुठे येतो. लक्षात आलं, वर्ल्ड मॅप मध्ये युक्रेन कुठे येतो हे विद्यार्थ्यांना माहित नसतं. आणि मग जेव्हा आपण एक्सप्लेनेशन देतो तेव्हा विद्यार्थी म्हणतात, अरे हे युक्रेन कुठे येतं माहित नाही, बरोबर. ओके, हा, ब्लॅक सीच्या जवळ येतो युक्रेन, ब्लॅक सीच्या जवळ येतो. ठीक आहे, पण ओव्हरऑल जेव्हा आपण वर्ल्ड मॅप बघतो ना, तेव्हा तिथं आपल्याला हे जी युक्रेनची लोकेशन आहे, ही लोकेशन आपल्याला सांगता आली पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला बघा, तर इथे काय होतं माहिती का, हिवाळ्यामध्ये हा आहे रशियाचा भाग. इथं बघा, हा आहे रशियाचा भाग, इथून वरचा जो भाग आहे हा रशियाचा भाग आहे. किंवा तुम्ही असंही करू शकता, तुम्ही जे सी आहेत ना आपले, त्या सी चे पण लोकेशन जरी बघितलं तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, क्लिअर. चल, तर अशा प्रकारे मॅप साठी आपली पुस्तकं आहेत, ते मी तुम्हाला सांगितले आहेत की मॅप साठी पण पुस्तकं तुम्ही वापरा, तुम्हाला त्याची मदतच होईल. जस्ट एक मिनिट थांबा. चला बघा, तर इथे काय होतं, तर इथं युक्रेनच्या आसपासचा जो प्रदेश आहे ना, हिवाळ्यामध्ये म्हटलंय उच्च दाब प्रणाली विकसित होते. ठीक आहे, बरोबर. जिथं टेम्परेचर कमी असतं तिथं प्रेशर काय असतं, जास्त असतं, हे आपल्याला माहिती आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, जे ध्रुवीय प्रदेश आहे की नाही वरचा प्रदेश, तर ध्रुवीय प्रदेशातली जी थंड हवा असते ना, ती काय करते, खालच्या समशीतोष्ण अक्षांशावर तुलनेनं उबदार आणि आर्द्र हवेशी काय करते, टक्कर देते, बरोबर. मग उबदार हवेचं वस्तुमान सामान्यतः
पश्चिमेकडील भाग जो असतो ना, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर आर्द्रता मिळते. जेव्हा दोन हवेच्या वस्तुमान वेगवेगळ्या तापमानात एकत्र येतात तेव्हा तिथे एक आघाडी तयार होते, बरोबर. जसं मी तुम्हाला हेडली सेल, फेरल सेल बोलले, तर इथं ते थोडंसं तुम्हाला समजून घ्यावं लागतं. तर इथे काय होतं, हवेचे दोन वस्तुमान वेगवेगळ्या टेम्परेचर मध्ये जर एकत्र आले तर तिथे एक आघाडी तयार होते. आणि याला मूळ यंत्रणा जी आहे हीच मूळ यंत्रणा आहे, भारताच्या दिशेने पूर्वेकडे हालचाल. आता ही जी आघाडी तयार होती की नाही, याच्यामुळे तयार होतात ढग, आणि पुढच्या क्रियाकलापांच्या प्रभावाखाली येणाऱ्या भागामध्ये काय करतात, ते मुसळधार पाऊस देतात. याच्यामुळे आपण काय म्हणतो, वरच्या वातावरणात समशीतोष्ण चक्रीवादळ तयार होतात. कशामुळे, थंड आणि इथं जे उबदार हवा आहे या दोघांमुळे. लक्षात आलं. मग हे चक्रीवादळ उपोष्ण कटिबंधीय पश्चिमेकडील जेट प्रवाहाच्या संपर्कात येतात, जे त्यांना कुठे घेऊन जातात, पूर्वेकडे घेऊन जातात, बरोबर. आणि या प्रवासादरम्यान चक्रीवादळ कॅस्पियन सी असेल, पर्शियन गल्फ असेल, इथनं आर्द्रताच गोळा करतात आणि प्रामुख्याने जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान या स्टेट मधून भारतामध्ये ते काय करतात, एंट्री करतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे सगळं तुम्ही मॅपमध्ये शिकू शकता जिओग्राफी ऑप्शनल साठी. वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव काय राहतो बघा आपल्या भारतावरती. वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर भारतातील पाऊस, हिमवर्षाव, धुके यांच्याशी संबंधित आहे. पाकिस्तान आणि उत्तर भारतात पाऊस आणि बर्फ देतो वेस्टर्न डिस्टर्बन्स, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. त्याच्यासोबत वाहून येणारी आर्द्रता भूमध्य समुद्र किंवा अटलांटिक महासागरातून येते. हा जो वेस्टर्न डिस्टर्बन्सचा हिवाळा आणि मान्सून पूर्व पाऊस आणतो. उत्तर उपखंडातील रब्बी पिकाच्या विकासासाठी, रब्बी पिकं कधी काढली जातात, कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला. कधी लागवड केली जाते, कधी काढली जाते रब्बी पिकं, आणि हिवाळ्याचा काय रोल असतो रब्बी पिकामध्ये. तर इथे जर आपण बघितलं, या डिस्टर्बन्सचा प्रभाव जो असतो ना, चांगल्या हवामानाचे अग्रदूत नसतात ते, लक्षात घ्या. कधी कधी या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पूर येतात, अचानक पूर येणं, भूस्खलन होणं, धुळीची वादळ, गारपीट, शीतलहरी, याच्यामुळे लोकांना त्रास होतो. वित्त हानी होते, जीवित हानी होते, पायाभूत सुविधा नष्ट होतात, उपजीविकेवर परिणाम होतात. तर हवामानाच्या या वाईट घटना ज्या आहेत ना, या वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे घडू शकतात. ठीक आहे. एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळ्यामध्ये ते संपूर्ण उत्तर भारतात फिरतात आणि काही वेळा वायव्य भारतातील काही भागात मान्सून सक्रिय होण्यासाठी ते मदत करतात. ठीक आहे, ओके. आपल्या भारतामध्ये आपण इम्पॉर्टन्स बघतोय. मान्सूनच्या काळामध्ये काय होतं, वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे अधूनमधून दाट ढग आणि जोरदार पर्जन्यवृष्टी होऊ शकते. जर कमकुवत वेस्टर्न डिस्टर्बन्स असतील तर हे संपूर्ण उत्तर भारतात पिकांमध्ये आणि पाण्याच्या समस्यांशी संबंधित आपल्याला दिसू शकतात. याच्यामुळे रहिवासी, शेतकरी आणि सरकारला पाणी टंचाईशी संबंधित अनेक समस्या टाळता येतात. ठीक आहे, ओके. शेती जर बघितलं आपण, हिवाळ्याच्या काळामध्ये सरासरी 4 ते 5 डिस्टर्बन्स तयार होतात. प्रत्येक डिस्टर्बन्स मध्ये काय होतं, पावसाचं वितरण बदलतं. हिवाळी हंगामामध्ये काय होतं, पर्जन्यवृष्टीचे शेतीमध्ये विशेषतः गव्हासह रब्बी पिकांसाठी खूप महत्वाचं आहे, जे सर्वात महत्वाचं भारतीय पीक आहे, आपल्याला माहितीये. मग याचा थेट परिणाम होतो हरियाणा आणि पंजाब. आपल्याला माहितीये गहू उत्पादक राज्य, याचा संबंध आपल्या अर्थव्यवस्थेशी येतो, बरोबर. मग वेस्टर्न डिस्टर्बन्स अगदी उत्तर भारतात पिकासाठी आणि पाण्याच्या समस्यांशी संबंधित आहे, ज्याच्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होतो आणि बाकी शेतकरी, सरकार असतील त्यांना अनेक अडचणी इथं येऊ शकतात. ठीक आहे. आपत्तीचा संभाव्य धोका जर बघितला, हरियाणा, पंजाब, MP आणि राजस्थान यासारख्या उत्तर भारतीय राज्यामध्ये या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे होणारा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसानच होतं. विजा पडतात काही भागामुळे, त्याच्यामुळे लोकांचा जीव जातो. ढगफुटी होते, काश्मीर मधला पूर लक्षात ठेवा. असे जर तुम्ही मेन्शन केलं ना डेट वगैरे, खूप चांगले मार्क्स पडतात. 2013 मध्ये उत्तराखंड मध्ये आलेला भूकंप, पूर वगैरे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे सगळं कशामुळे घडलंय, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे घडलेलं आहे. तर निष्कर्षामध्ये तुम्ही काय लिहाल की वेस्टर्न डिस्टर्बन्स एक जटिल हवामान घटना आहे. भारताच्या हवामान आणि शेतीवर त्याचा खोल परिणाम होतो. भारतात दरवर्षी येणाऱ्या अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचं नुकसान होतं. अशा प्रकारे या वेस्टर्न डिस्टर्बन्सेसचा अधिक तपशीलवार अभ्यास करणं आवश्यक आहे. उष्णकटिबंधीय चक्रीवादळ किंवा मान्सून प्रमाणेच ते कमी धोकादायक बनवण्यासाठी वेस्टर्न डिस्टर्बन्सचा एंड टू एंड ट्रॅकिंग जे आपण करतो ना, तसं करणं आवश्यक आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सागरी प्रवाहाच्या निर्मितीवर कोणते घटक परिणाम करतात आणि जगाच्या विविध प्रदेशातील हवामानावर कसा प्रभाव टाकतात. ठीक आहे.
क्वेश्चन 2 पार्ट मध्ये विभागतो. सागरी प्रवाहाच्या निर्मितीवर कोणते घटक परिणाम करतात? ठीक आहे, तर इथं तुम्हाला महासागराच्या प्रवाहाबद्दल माहिती द्यायची, कारण क्वेश्चन त्याच्याबद्दल आहे. घटक तुम्हाला सांगायचे जे घटक परिणाम करतात, आणि जगाच्या विविध प्रदेशातील हवामानावरती सागरी प्रवाहांचा प्रभाव. आता इथे बघा, तुम्हाला घटकांचा प्रभाव नाही विचारलं, सागरी प्रवाहांचा प्रभाव विचारलाय. 250 शब्दामध्ये उत्तर आपल्याला द्यायचं आहे. ओके, बघा, ओशन करंट्स किंवा महासागर प्रवाह म्हणजे काय? महासागर प्रवाह बघा काय असतात सागरी प्रवाह. महासागरामध्ये जे पाणी असतं की नाही, एका भागाकडून दुसऱ्या भागात सतत हालचाल. ठीक आहे, वारा, पाण्याचे तापमान, क्षाराचं प्रमाण, चंद्राचं गुरुत्वाकर्षण, हे सगळे सागरी प्रवाहांच्या निर्मितीला हातभार लावतात. प्रवाहाची दिशा आणि वेग किनारपट्टी आणि समुद्राच्या तळावरून निर्धारित केला जातो. लक्षात आलं? तर सागरी प्रवाह किंवा समुद्र प्रवाह याच्याबद्दल इन्फॉर्मेशन तर खूप जास्त आहे. म्हणजे समुद्राच्या पाण्याची क्षैतिज हालचाल जर आपण शुद्ध शास्त्रीय भाषेत लिहिलं तर असं तुम्ही लिहू शकता. तर याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचंय की महासागरातील प्रवाह म्हणजे समुद्रातील पाण्याची सतत होणारी हालचाल जे निश्चित मार्गाचं अनुसरण करतात. इथं तुम्हाला खोलीवर आधारित 2 प्रकारचे महासागर प्रवाह आहेत. अभिसरण, पृष्ठभागाचे अभिसरण. ठीक आहे, याला पृष्ठभागावरील प्रवाह म्हटलं जातं, जे महासागरातील सगळ्या पाण्यापैकी 10%, आणि खोल पाण्याचे प्रवाह थर्मोहॅलिन अभिसरण जे 90% बनवतात. ठीक आहे, ओके. तर तापमानाच्या आधारे जर बघितलं तर थंड प्रवाह आणि उबदार प्रवाह, फॉर एक्झाम्पल लॅब्राडोर आणि क्युरोशिओ. ठीक आहे, ओके, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. तर महासागराच्या वर्तमान निर्मितीवर कोणते घटक परिणाम करतात हे आपल्याला इथं लिहायचं आहे. तर इथे जर आपण बघितलं तर बघा, सागरी प्रवाहांची तीव्रता जी असते ना, काही सेंटीमीटर प्रति सेकंद 4 मीटर म्हणजे सुमारे 13 फूट प्रति सेकंद इतकी असते. सागरी प्रवाह कशामुळे होतात, बरोबर, हे पण आपल्याला माहित पाहिजे. लक्षात घ्या. आता इथं ग्रहीय वारे आहेत, हे कायमस्वरूपी वारे असतात. व्यापारी वारे पश्चिमेकडील आणि ध्रुवीय पूर्वेकडील. ठीक आहे, एका दाबाच्या पट्ट्यातून दुसऱ्या दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात. मग महासागरीय अभिसरण पॅटर्न पृथ्वीच्या वातावरणीय अभिसरण पद्धतीशी साधारणपणे जुळतो. उदाहरणार्थ, हिंद महासागरातील मान्सून वाऱ्यांच्या दिशेने बदलासह सागरी प्रवाहाच्या दिशेमध्ये बदल होतो. लक्षात घ्या. आता इथं तुम्हाला सांगायचं झालं तर घर्षण शक्ती, थर्मोहेलिन अभिसरण, जिओस्टॉपिक प्रवाह वगैरे सगळंच आपण करू शकतो, किंवा विषुववृत्तीय काउंटर वर्तमान काय आहे वगैरे वगैरे. ठीक आहे. तापमान, विषुववृत्त आणि ध्रुवांवर सूर्याच्या विभेदक गरमीमुळे समुद्राच्या पाण्याच्या तापमानात फरक पडतो. विषुववृत्तावरील उबदार पाणी पृष्ठभागाच्या बाजूने हळूहळू ध्रुवांकडे सरकते. ध्रुवाचं थंड पाणी समुद्राच्या तळाशी हळूहळू विषुववृत्ताकडे सरकते. ठीक आहे. मग क्षारता, कमी क्षारतेच्या पाण्याची घनता कशी असते? कमी असते. त्याच्यामुळे जास्त क्षारतेच्या पाण्याच्या पृष्ठभागावर वाहतात आणि जास्त क्षारतेचं पाणी तळाशी राहतं. ठीक आहे. तर हे परिणाम करतात घटक. पृथ्वीचं परिभ्रमण जर आपण बघितलं, हेरेलचा जो नियम आहे, कोरिओलिस बल उत्तर गोलार्धात वारा आणि मुक्तपणे हलणाऱ्या वस्तूंना उजवीकडे, दक्षिण गोलार्धामध्ये डावीकडे विचलित करतात. त्याच्यामुळे काय होतं, उत्तर गोलार्धात सागरी प्रवाहांची हालचाल क्लॉकवाईज, दक्षिण गोलार्धामध्ये अँटी क्लॉकवाईज, हे आपण शाळेत असताना शिकलोय. लँडमास, भूमीचं वस्तुमान सागरी प्रवाहाच्या दिशेला अडथळा आणतं आणि महासागराच्या प्रवाहाला वेगळ्या दिशेने वाहण्यासाठी विभाजित करतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे लक्षात ठेवा. आता जगातील, हा जरा सेकंड पार्ट, जगातील विविध प्रदेशांचा हवामान, विशेषतः महासागराच्या सीमेवर जे प्रदेश आहेत त्यांचं निश्चित करण्यासाठी सागरी प्रवाह महत्वाचे आहेत. लक्षात घ्या. उदाहरणार्थ स्थानिक हवामान बघा, जर आपण बघितलं इथं कोल्ड आणि वॉर्म करंट जे आहेत ना, तर या प्रवाहांचा प्रदेशाच्या स्थानिक हवामानावर परिणाम होतो. उदाहरणार्थ, उत्तर अटलांटिक ड्रिफ्ट समुद्राचा किनारा उबदार ठेवतो, जे उच्च अक्षांशासाठी असामान्य आहे, बरोबर. त्याचप्रमाणे उत्तर पॅसिफिक महासागरातील क्युरोशिओ प्रवाहाचं उबदार पाणी हिवाळ्यात अलास्कन किनारपट्टीवरील बंदर बर्फमुक्त ठेवतो. ठीक आहे. पर्जन्य जर बघितलं, खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर उबदार प्रवाह वाहतात, त्याच्यामुळे उबदार आणि पावसाळी हवामान होतं. तर थंड प्रवाह खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावरून ते वाहिलेले आपल्याला इथं दिसून येतात.
वाळवंट निर्मिती याच्यावरती क्वेश्चन विचारला होता. उष्णकटिबंध आणि उपोष्णकटिबंधीय खंडाच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात वाळवंटाच्या निर्मितीवर थंड सागरी प्रवाहांचा थेट परिणाम होतो. ठीक आहे. उदाहरणार्थ पेरू प्रवाह, ज्याला आपण हम्बोल्ट करंट म्हणतो, हा आग्नेय प्रशांत महासागराचा थंड पाण्याचा प्रवाह आहे. बरोबर. आणि अटाकामा वाळवंट, जगातील सर्वात कोरडं वाळवंट, हे याच्या शुष्कतेचं कारण आहे. ओके. मध्यम प्रवाह बघा, किनारपट्टीतील मध्यम तापमानासाठी जबाबदार असतात हे प्रवाह. इंग्लंडमधील उबदार उत्तर अटलांटिक प्रवाह, स्पेनमधील कॅनरी शीत प्रवाह, उष्णकटिबंधीय चक्रीवादळे. बघा, उष्णकटिबंधीय भागामध्ये उबदार पाण्याचं जे रोल आहे, तर हे उबदार पाणी उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या मागे प्रमुख शक्ती असते. बरोबर. आणि निष्कर्ष जर तुम्ही बघितला तर हे घटक फक्त सागरी प्रवाहांच्या निर्मितीवरच परिणाम करीत नाहीत, तर प्रादेशिक आणि जागतिक हवामान ठरवण्यात पण महत्वाची भूमिका बजावतात.